नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एकदम गावरान असं पिठल्याचा बेत करणार आहे। तर अगदी साधा सिंपल प्रकार आहे। मी तुम्हाला पिठल्याचे 2-3 प्रकार दाखवणार आहे। त्याच्यातला हा सगळ्यात सोपा प्रकार आहे, अगदी झटपट बनणारा। तर इथं मी 5-6 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आता मिरच्या चिरून टाकण्याऐवजी मी इथे थोड्याशा लाटण्याने अशा क्रश करून घेते। जास्त काही त्याची पेस्ट वगैरे करायची काहीच गरज नाही आहे। पहा मी अगदी त्याला थोडेसे एकाचे 2 तुकडे केलेले आहेत, एवढंच ठेवलेलं आहे। ठीक आहे। आणि बारीक 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि कढीपत्ता। आता इथे जरा तेल टाकले कढईत तेल तापलं की त्याच्यामध्ये लगेच मोहरी टाका। 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकले आणि सगळ्या आपण त्या क्रश केलेल्या मिरच्या टाकून देऊया। आता जर तुम्हाला मिरच्या तिखटच ते पिठलं हवं असेल तर तुम्ही त्याच्यानंतर लगेच कांदा घालून घ्या। मिरच्यांना जास्त परतू देऊ नका। ठीक आहे। आता मी कढीपत्ता टाकलाय, कढीपत्त्याने सुद्धा खमंग वास येतो। छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अगदी साधं सिंपल पिठलं सुद्धा अगदी छान होण्यासाठी हे छोटे छोटे टिप्स आहेत। आता कांदा टाकलाय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी कमी तेलामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता याच्यात मी हळद पावडर टाकून घेतलेली आहे। कांदा आपल्याला छान परतायचा आहे, तेल कमी टाकलेलं आहे, त्यामुळे गॅस बारीक करून मी त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवते 1-2-3 मिनटं की तोपर्यंत आपण बेसन मिक्स करून घेऊया। आता इथे मी साधारण पाऊण वाटी बेसन घेतलेले आहे। पाहू शकता तुम्ही, 1 वाटीसुद्धा घेतलेले नाही, पाऊण वाटी बेसन घेतलेलं आहे। मला ना असं एकदम घट्ट पिठलं करायचं नाही आहे, एकदम पातळ अगदी गावाकडे करतात ना तशा टाईपचं पिठलं आपल्याला बनवायचं आहे। तर आता इथं पाऊण वाटी बेसन घेतले, तर त्याला मी पाणी थोडं थोडं करून किती ओतते ते पहा। तर आता साधारण आता थोडंसं पाणी ओतले त्याच्या गुठळ्या मोडण्यासाठी म्हणून। पहिल्यांदा असंच करायचं, नेहमी थोडंसं पाणी ओतून मग गुठळ्या मोडायच्या आणि मग हवं तेवढं पाणी घालायचं। आता पाऊण वाटी बेसनला मी इथे 1 वाटी पहिले ओतलेले, अजून 1 वाटी भरून मी ओतती आहे, कारण आपल्याला पिठलं शिजून ते घट्ट होतं। पण मला तसं बऱ्यापैकी पातळच पिठलं करायचं आहे। आपण नंतरसुद्धा थोडंसं पाणी ओतूया। ही कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, एकदम पातळ असं आहे। आता चवीनुसार याच्यातच मी मीठ टाकून घेते, कारण आपण नंतर जेव्हा हे पिठल्याचा बेसनचं पाणी ओतू तेव्हा ते पटपट घट्ट होतं। ठीक आहे। आता पहा इकडे कांदासुद्धा आपला छानपैकी परतून झालेला आहे। कमी तेल होतं म्हणून मी गॅस बारीक करून त्याच्यावर झाकण ठेवून कांदा मऊसूत करून घेतलेला आहे। कांदा छान परतला गेला पाहिजे। आता मी याच्यात हिंग टाकले, मी पहिलं टाकायची विसरले। पिठल्यामध्ये हिंग अगदी नक्की टाका, चवीमध्ये खूप फरक येतो। पाहू शकता तुम्ही, ही गोष्ट नक्की ट्राय करा। आता हे जे पिठल्याचं पाणी आहे आपल्या बेसनाचं ते ओतून घेऊया। दॅट्स इट। आपल्या पिठल्याला ह्याच्यावर काहीही लागत नाही, इतकं सोपा प्रकार आहे। आता हे मात्र छान शिजवले गेले पाहिजे। मी त्याच्यात अजून थोडंसं म्हणजे जवळजवळ अजून 1 ते 1.5 वाटी पाणी ओतणार आहे, कारण आपल्याला पिठलं असं पातळसर करायचं आहे। ठीक आहे। गॅस इथं तुम्ही बारीक ठेवा, अगदी पटकन गॅस मोठा करून पिठलं शिजवलं ना तर त्याचीसुद्धा चव वेगळी येते। आणि असं तुम्ही कमीत कमी 10 मिनटं तरी बारीक गॅस करून पिठलं शिजू द्या, म्हणजे त्याचा छान पिठल्याचा स्वाद येतो आणि छानपैकी बेसन शिजलं जातं। पहा मी गॅस बारीक केला होता आणि आता पिठलं एकदम छान झालेले, वाससुद्धा त्याचा छान सुटलेला आहे। पहा जास्त घट्ट नाही आहे। जर तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा, पण 10 मिनटं तरी पिठलं शिजू द्या। पहा दुसरीकडे माझी भाकरीसुद्धा रेडी आहे। पिठलं 10 मिनटं शिजेपर्यंत माझ्या 2 भाकरी करून झाल्या होत्या तिकडं। मस्त असा गरम गरम भाकरी आणि पिठल्याचा बेत नक्की करावा। आठवड्यातून एकदा तरी पिठलं भाकरी असावं, खूप छान लागतं। भाकरीबरोबरच मोस्टली पिठलं खावं। इकडं आपलं पिठलंसुद्धा ती भाकरी तिकडं होईपर्यंत पिठलं रेडी झालेलं आहे। मस्त त्याचा छान घमघमाट सुटलेला आहे पहा। आणि तुम्हाला जर घट्ट हवा असेल ना तर तुम्ही अजून बेसनची क्वांटिटी वाढवू शकता। आता सगळ्यात शेवटी भरपूर सारी मी कोथिंबीर टाकते, सगळ्यात शेवटी टाका, जेणेकरून त्या कोथिंबीरीचा फ्लेवर राहिला पाहिजे। आता त्यात पातळपणा पहा त्याचा, घट्ट हवा असेल तर बेसन जास्त, कमी हवं असेल तर पाणी जास्त घ्यायचं आणि असं छान पिठलं करायचं। पण अशा पद्धतीनेच करा, खूप छान लागतं। हा अगदी साधा सिंपल गावाकडचा प्रकार आहे। इवन याच्यापेक्षा अजून पातळ पिठलं ते बनवतात की जे भाताबरोबर आणि भाकरीबरोबर दोन्ही बरोबर सर्व करता येतं। आता हा झणझणीत असा पिठल्याचा प्रकार तुम्हाला कसा वाटला आहे? अगदी सोपा, भाजी नसली की हा प्रकार अगदी 10 मिनटात आपला बनून जातो। नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा। आणि मोस्टली याच्याबरोबर मी जे ताट बनवलेले आहे ते पाहू शकता तुम्ही, भाकरी, पिठलं, भात, खरडा आणि पापड तळून न घेता भाजून घेतलेला आहे। असा मस्त मेनू जर दुपारी आपल्याला जेवायला मिळाला ना तर काय,
नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला अजिबात विसरू नका. तुम्ही कमेंट दिल्यामुळे मलासुद्धा माझ्या चुका कळतील आणि अजून कुठल्या रेसिपी हव्यात त्यासुद्धा तुम्ही सांगाल. धन्यवाद.